कोरोना काळातली एक भयान काळ रात्र। तारीख होती 19 जून 2020 आणि ठिकाण होतं पोलीस कोठडी। बाप लेकाचे कपडे काढण्यात आले। दोघांनाही फक्त अंतर्वस्त्रांवर असलेल्या परिस्थितीत टेबलावर वाकवण्यात आलं। हात आणि पाय बांधण्यात आले आणि मग सुरू झाली अमानुष मारहाण। कमरेवर, पाठीवर, शरीराच्या इतर भागांवर काठ्यांनी फटके मारण्यात आले। मला मारू नका, मला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे हो। बापानं पोलिसांना याचना करून पाहिली, पण अंगात राक्षस शिरलेल्या पोलिसांच्या कानात ही याचना काही शिरली नाही। त्या बाप लेकाला पोलीस मारतच राहिले। पुढे एवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत। त्या दोघांनाही त्यांच्या कपड्यांवर सांडलेलं रक्त साफ करायला सांगण्यात आलं। तब्बल 1 तास चाललेल्या या मारहाणीमुळे दोघांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या। त्यानंतर 21 जून रोजी दोघांनाही तुरुंगात डांबण्यात आलं। मात्र 22 जून रोजी रात्री 9च्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याच दिवशी सकाळी वडिलांनीही प्राण सोडला। कुठल्या राज्याच्या कुठल्या पोलीस कोठडीत घडली होती ही भयानक घटना? पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जीव गमावलेले कोण होते ते बापलेक? त्या पोलिसांना त्यांच्या कृत्याबद्दल काय झाली शिक्षा आणि काय लागला निकाल? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। तामिळनाडूतील 9 पोलिसांना दुहेरी फाशी। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। ही घटना आहे तामिळनाडूतील साथमकुलम मधल्या पोलीस कोठडीतली आणि पोलिसांच्या अमानुष मारहाणीत बळी पडलेल्या त्या बापलेकांची। या बापलेकांची नावं आहेत जयराज आणि बेनिक्स। लॉकडाऊन असूनही दुकान उघडल्याच्या आरोपाखाली साथमकुलम ठाण्याच्या पोलिसांनी 19 जून 2020 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास जयराज यांना कामराजर चौकातून ताब्यात घेतलं आणि पोलीस कोठडीत डांबलं। आपल्या वडिलांना पोलिसांनी उचलून नेल्याचं समजल्यानंतर थोड्याच वेळात मुलगा बेनिक्स देखील पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला। वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहून मुलानं विरोध करायला सुरुवात केली, पण तो विरोध करतोय पाहून संतापलेल्या पोलिसांनी त्याच्यावरच हल्ला चढवला। त्यात तो बचावला। मग हे पाहून तर पोलीस आणखी संतापले आणि त्यांनी त्या बाप लेकाला कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। दोघांना सलग 1 तासभर अमानुष मारहाण केली आणि याच मारहाणीत या बाप लेकाचा जीव गेला। दोघांच्याही शरीरावर तब्बल 18 गंभीर जखमा आढळून आल्या। या जखमांमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीतच बेनिक्सचा मृत्यू झाला। बाप लेकावर पोलिसांकडून झालेल्या या अमानुष अत्याचारानं संपूर्ण देश हादरला। जयराज आणि बेनिक्सच्या मृत्यूमुळे देशभरात संतापाची लाट उसळली। अखेर या प्रकरणी 10 पोलिसांना अटक करण्यात आली। आरोपी पोलीस अधिकाऱ्यांपैकी पालदुराई नावाच्या एकाचा कोविड काळातच मृत्यू झाला आणि मद्रास उच्च न्यायालयानं उरलेल्या 9 दोषी पोलिसांना कोणतीही दयामाया न दाखवता अत्यंत दुर्मिळ म्हणून हे प्रकरण सांगत दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली। या प्रकरणाची सुनावणी प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी मुथुकुमारन यांच्या न्यायालयात झाली, जिथं सर्व आरोपींना हत्येसह अनेक गंभीर आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आलं। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं स्वतःहून दखल घेत या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागवला आणि त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं। सीबीआयने या प्रकरणात 2 भागांमध्ये 2427 पानांचं आरोपपत्र दाखल केलं। सर्व 10 आरोपींना निलंबित करून अटक करण्यात आली आणि मदुराई मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं। आरोपींपैकी एक असलेला पालदुराई नावाचा पोलीस अधिकारी ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनामुळे मृत्यू पावला। प्रत्येक दोषीला शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले होते,
त्यांना वाटत असेल की असा गुन्हा करून 14 वर्षात त्यांची सुटका होईल, पण न्यायालय तसं होऊ देणार नाही असं म्हणत न्यायाधीशांनी मुख्य आरोपी इन्स्पेक्टर श्रीधरसह सर्व 9 आरोपींना दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. शिवाय एकूण मिळून 76,38,000 रुपयांचा दंडही सुनावला. 6 वर्षांनंतर न्यायालयानं या 9 दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा ठोठावली. हा निकाल केवळ न्यायाचा विजय नसून यातून पोलीस अत्याचाराविरोधात एक कडक संदेशही देण्यात आला. जाता जाता आपला भाऊ गमावलेल्या बहिणीची या निकालानंतरची प्रतिक्रिया ऐकवतो आणि थांबतो. 2020 मध्ये तपासाच्या नावाखाली माझ्या वडिलांची आणि भावाची निर्घृण हत्या करण्यात आली. 6 वर्षांनंतरही आम्हाला न्याय मिळेल अशी आशा होती आणि आज तो मिळाला. हा केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर सर्वसामान्यांसाठीही न्याय आहे. पाहत रहा LS मराठी.